The topic name is what is forex market and how we can trade in forex market. आपण कशा पद्धतीने फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो आणि फॉरेक्स मार्केट काय आहे, त्यामध्ये काय काय आपल्याला अपॉर्च्युनिटी असतात ट्रेड करण्यासाठी. तर ह्या साऱ्या गोष्टी आपण आत्ता सध्या बघणार आहोत. व्हॉट इज फॉरेक्स मार्केट, टाईप ऑफ फॉरेक्स मार्केट, मेजर करन्सी पेअर, त्याचप्रमाणे स्प्रेड मार्जिन म्हणजे काय, त्यानंतर पिप्स कॅल्क्युलेशन असतं. जसं की आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपण पॉईंट कॅल्क्युलेशन करतो, पॉईंट इंटू क्वांटिटी, आणि मग नंतर आपला नफा तोटा येतो त्या ठिकाणी. तर इथं पिप्सचं कॅल्क्युलेशन असतं. इम्पॉर्टंट ग्लोबल टाईम फ्रेम फॉर फॉरेक्स ट्रेडिंग. फॉरेक्स ट्रेडिंग हे 24 तास चालतं. तर कुठल्या टाईम फ्रेम मध्ये ट्रेड केला पाहिजे आणि आपल्या इंडियन टाईम फ्रेमनुसार कुठला टाईम फ्रेम आहे ना ग्लोबलचा की त्या ठिकाणी तो सेशन चालू आहे ते देखील बघणार आहोत. बिग प्लेयर्स ऑफ फॉरेक्स, व्हॉट इज क्रिप्टो मार्केट, हाऊ टू ट्रेड लाईव्ह करन्सी मार्केट अँड लाईव्ह एक्झाम्पल. तर ह्या साऱ्या गोष्टी आपण आत्ता सध्या बघणार आहोत. सो बेसिकली ह्या व्हिडिओचा पॉईंट एवढाच आहे की फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, आपण फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड कशा पद्धतीने करू शकतो, आणि जर ट्रेड ट्रेड करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये ट्रेड करू शकतो. तर ह्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी आता सध्या आपण काय करणार आहोत बघणार आहोत. नेक्स्ट स्लाइड इज व्हॉट इज फॉरेक्स ट्रेडिंग. The process of buying and selling different currency on global market with a goal of making profit from the change in their value. या ठिकाणी जर बघितलेलं ना फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, तर फॉरेक्स मार्केट इज नथिंग बट करन्सी ट्रेड करणं. जसं की आपली इंडियाची करन्सी आहे, इंडिया बघितलं गेलं तर इंडियाची करन्सी बघितलं गेलं तर ही कंपेअर केली जाते. कंपेअर कशाबरोबर केली जाते, USD बरोबर. मग आता सध्या जर आपल्याला एक USD घ्यायचा असेल तर आपल्याला जवळजवळ आत्ताच्या याच्यानुसार 86 to 87 रुपीज आपल्याला पे करावं लागणार. हे ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस त्याला फॉरेक्स ट्रेडिंग असं बोलतात. मग ते आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये देखील करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काय करायचं आहे, आणि नेहमी फॉरेक्स ट्रेडिंग जी होती ना ती 2 पेअरमध्ये होती. जसं की A पेअर असतो आणि B पेअर असतो. जसं की इंडिया आणि अमेरिकेचं USD. जसं की मग त्यामध्ये ती व्हॅल्यू ठरवली जाते. आणि त्याचप्रमाणे मग युरोप असतं, त्यामध्ये युरोप टू USD, अशा युरो USD, त्याचप्रमाणे मग JPY वगैरे अशा खूप साऱ्या फॉरेक्स ट्रेडिंग पेअर्स आहेत. त्यामध्ये आपण काय करू शकतो, ॲक्टिव्हली ट्रेड करू शकतो. आता फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे जसं की स्टॉक्स जसं आपण ट्रेड करतो सेम टू सेम तसंच त्याचं नाव फक्त काय आहे फॉरेक्स ट्रेडिंग दिलेलं आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतो, करन्सीमध्ये ट्रेड करतो आहे. आपण काय करतो आहे, करन्सीमध्ये ट्रेड करतो आहे. करन्सीचे फ्युचर बाय करतो आहे, करन्सीचं फ्युचर सेल करतो आहे आपण. ओके. आणि याच्यामध्ये आपण आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आपण स्टॉक्समध्ये काय करतो, कंपनीचं स्टॉक बाय करतो. आणि या ठिकाणी काय आहे, एखाद्या देशाची करन्सी असते ती आपण बाय करतो आणि सेल करतो. आता या ठिकाणी जी करन्सी असते ती दरवेळेस कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या इंडेक्सला पेअर असते. जसं की या ठिकाणी जर बघितलं गेलं, जसं की USD आहे. आता मोस्ट ऑफ द टाईम बघितलं गेलं तर अमेरिकेबरोबरच काय केलं जातं, कम्पेअर केलं जातं दुसऱ्या देशातल्या करन्सीला, आणि त्यामध्ये आपण ट्रेड करतो. जसं की USD INR, परत युरो USD, म्हणजे युरोपचा जी करन्सी ती USDला काय झालेली आहे, क्रॉस झालेली, आणि त्याचं मिळून काय बनलेलं, एक व्हॅल्यू बनलेली. मग त्यामध्ये आपण ट्रेड करणार. तर ह्या गोष्टीला फॉरेक्स ट्रेडिंग असं बोलतात. खूप सिम्पल गोष्ट आहे, कॉम्प्लिकेटेड नाही. आणि जरी नसेल समजत तर मेन 3 ते 4 अशा करन्सीज आहेत त्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हली ट्रेड करायचं आहे. तीच गोष्ट आपण समजून घेऊ, त्यावरच जास्त फोकस करू. त्याला तुम्ही ॲज अ स्टॉक म्हणून सुद्धा बघू शकता. ओके. नाव नेक्स्ट इज द टाईप ऑफ फॉरेक्स ट्रेडिंग. त्यामध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत. द फॉरेक्स मार्केट इज नॉट अ सिंगल एंटिटी बट अ कलेक्शन ऑफ डिफरंट मार्केट्स वेअर करन्सीज आर ट्रेडेड. स्पॉट मार्केट, फॉरवर्ड मार्केट आणि फॉरवर्ड मार्केट. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर स्पॉट मार्केट. आता स्पॉट मार्केट म्हणजे काय, तर एक्झॅक्ट त्या लेवलला प्राईस चालू असते त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी ट्रेडिंग करायची, त्याला स्पॉट मार्केट म्हणतात. आणि फॉरवर्ड मार्केट म्हणजे काय, तर जसं की फॉरवर्ड मार्केट इज नथिंग बट फ्युचर मार्केट. ओके. तर यामध्ये आपण काय काय ऑपॉर्च्युनिटी करू शकतो, काय काय गोष्टी बघू शकतो, किंवा आपण कुठल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो. द टाईप ऑफ ट्रेडिंग स्टाईल बाय टाईम फ्रेम. या ठिकाणी आपण स्काल्पिंग करू शकतो, स्काल्पिंग डे ट्रेडिंग करू शकतो. त्यामध्ये आपण अजून काय करू शकतो, स्विंग ट्रेडिंग करू शकतो आणि पोझिशन ट्रेडिंग देखील करू शकतो. आता स्काल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काय, तर होल्डिंग पोझिशन फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ 10 सेकंड्स ऑर मिनिट्स टेक अ स्मॉल अँड फ्रिक्वेंट प्रॉफिट.
आता स्काल्पिंग करणं म्हणजे काय, क्विक एंट्री क्विक एक्झिट, म्हणजे जसं की एक गोष्ट 100 रुपयाला बाय केली, 5 रुपयाला गेली, लगेच एक्झिट केलं, तर त्या गोष्टीला स्काल्पिंग बोलतात. म्हणजे क्विक मोमेंटम, 10 ते 15 मिनटासाठी ट्रेडमध्ये एंट्री करणं, मोमेंटम आला एक्झिट मारणं. त्यानंतर डे ट्रेडिंग म्हणजे काय, तर मोठ्या स्केलवरती केली जाते, म्हणजे पूर्ण दिवस आपण तो ट्रेड होल्ड करू शकतो, त्याला डे ट्रेडिंग बोलतात. स्विंग ट्रेडिंग, व्हॉट इज स्विंग ट्रेडिंग म्हणजे मोठ्या टाईम फ्रेमवर आपण ट्रेड करतो. जसं की आत्ता मी एखादी गोष्ट बाय केली, मला वाटतं की ते उद्या किंवा परवा त्यानंतरही काय होईल तो स्विंग जो आहे ना तो आपल्याला प्रॉफिट देईल, त्याच्यामुळे आपण त्यासाठी ट्रेड करतो. म्हणजे मी 105 रुपयाला बाय केली गोष्ट, त्याचा स्टॉप लॉस 100 रुपये लावला आणि त्याचं टार्गेट 120 रुपये लावलं. आता 120 लावलेलं आहे, जोपर्यंत 120 जात नाही तोपर्यंत मी ती पोझिशन होल्ड करणार आहे. मग त्याचा टाईम पिरियड कितीही असू शकतो. आजही ती पोझिशन माझी एक्झिट होईल किंवा उद्याही होईल. मग जेणेकरून ज्यावेळेस प्रॉफिट होईल, आज जरी झाला नाही तर उद्या होईल, तर त्या गोष्टीला स्विंग ट्रेडिंग करतात. म्हणजे मोठे स्विंग जे असतात ना, प्रिव्हियस स्विंग हाय, प्रिव्हियस स्विंग लो, मोठमोठी स्विंग, ते आपण त्याच्यासाठी काय करणं, ट्रेड करणं. आता होल्डिंग पोझिशन ट्रेडिंग म्हणजे काय, होल्डिंग ट्रेड्स फॉर अ मंथ ऑर इवन इयर्स फोकसिंग ऑन अ लॉंग टर्म ट्रेंड. आता जेवढे जायंट प्लेयर आहेत ना मोठमोठे, तर ते लोक काय करतात, होल्ड करतात, ट्रेड होल्ड करतात. म्हणजे कसं की आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की ह्या बँकेने ही करन्सी होल्ड केली, किंवा ह्या बँकेने ही क्रिप्टो करन्सी होल्ड केली, किंवा बिटकॉईन होल्ड केला, इथेरियम होल्ड केलेलं आहे. तर होल्ड ज्यावेळेस ते करतात त्यावेळेस त्यांचा जो प्रॉफिट बुकिंगचा पिरियड असतो ना तो लॉंगर असतो, एका मंथ, इयर ह्या प्रकारे असतात. त्याचा जो फोकस असतो तो लॉंग टर्म ट्रेंड कॅच करण्यासाठी असतो. तर त्या गोष्टीला होल्डिंग पोझिशन ट्रेडिंग असं बोललं जातं. तर ही गोष्ट क्लिअर झाली असेल या ठिकाणी. आय थिंक ट्रेडिंगच्या 3 ते 4 स्टाईल आहेत. एक स्काल्पिंग करू शकतो, डे ट्रेडिंग करू शकतो, त्यानंतर स्विंग ट्रेडिंग करू शकतो, आणि एक पोझिशन ट्रेडिंग करू शकतो. नाव नेक्स्ट इज मेजर करन्सी पेअर विथ एक्झाम्पल. मेजर करन्सी पेअर्स का बरं या ठिकाणी आपण कन्सिडर करायचे, कारण त्यामध्ये जास्त व्हॅल्यूम असतो, त्यामध्ये जास्त व्हॉलिटिलिटी असते, ऑपॉर्च्युनिटी जास्त असते, त्यामध्येच आपल्याला ट्रेड करायचे. म्हणजे मेजर करन्सी पेअर जर बघितले गेले पूर्ण ग्लोबमध्ये, तर हे 4 जे करन्सी पेअर आहे ना खूप चांगल्या प्रकारे ट्रेड करतात. त्यामध्ये व्हॅल्यूम पण चांगल्या प्रकारे जास्त असतो. व्हॅल्यूम जास्त असण्याचं कारण, लिक्विडिटी जास्त असल्याचं कारण असंच की हे जे आहेत ना, हे जे पेअर्स हे ग्लोबलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन करतात. म्हणजे आपण म्हणतो ना, खूप मोठ्या प्रमाणात त्यांची देवाणघेवाण असते दुसऱ्या देशांबरोबर. तर त्याच्यामुळं या गोष्टीमध्ये, ह्या करन्सी पेअरमध्ये खूप व्हॅल्यूम असतो. मग त्यामध्ये आपल्याला एंट्री एकदम फास्ट भेटते, एक्झिट देखील फास्ट भेटतो. त्याचप्रमाणे व्होलटाईल पण असतात, कारण व्हॅल्यूम असतो त्याच्यामध्ये, सप्लाय असते, डिमांड असते, व्होलटिलिटी असते. जेवढी जास्त व्होलटिलिटी तेवढं आपल्याला त्यामध्ये बेनिफिट होणार आहे. व्होलटिलिटी म्हणजे काय, तर म्हणजे प्रिव्हियस स्विंग हाय आणि प्रिव्हियस स्विंग लो, जेवढे मोठमोठे स्विंग लो, स्विंग हाय, त्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी पण तेवढीच जास्त असते ट्रेड करण्यासाठी, ट्रेड जास्त फाइंड आउट होतात. तर हे जे मेजर करन्सी पेअर आहेत ना, हे USD, युरो USD आहे. एकीकडे बघितलं गेलं तर यामध्ये युरो आहे आणि दुसरीकडे USD आहे. हे मग मिळून ट्रेड होतं. USD JPY म्हणजे US डॉलर आहे आणि जपानीज येन आहे. ह्या मिळून एक पेअर बनलेलं आहे, त्यामध्ये आपण ट्रेड करणार. GBP USD, ब्रिटिश पाऊंड आणि US डॉलर, USD आणि CHF म्हणजे US डॉलर आणि स्विस फ्रँच. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या चार मेजरले आपल्याला ट्रेड करायचं. हे 4 मेजर करन्सी आहेत, यामध्ये आपल्याला ट्रेड करायचे आहे. यात व्हॅल्यूम पण जास्त असतो. आता नेक्स्ट काय आहे ते बघू आपण. व्हॉट इज स्प्रेड अँड मार्जिन इन फॉरेक्स ट्रेडिंग. आता स्प्रेड ही जी कन्सेप्ट आहे ना, ही आपण या ठिकाणी बघून घेऊ. व्हॉट इज स्प्रेड. स्प्रेड खूप महत्त्वाचा आहे आणि ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ही लक्ष देऊन तुम्ही बघा स्प्रेड, कारण प्रत्येक करन्सीमध्ये प्रत्येक ब्रोकर जो असतो ना, वेगवेगळ्या प्रकारे स्प्रेड तो काय करतो, घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे बघून घेऊ आपण. स्प्रेड म्हणजे काय. द स्प्रेड इज अ डिफरन्स बिटवीन बीड म्हणजे सेल प्राईस अँड आस्क प्राईस म्हणजे बाय प्राईस ऑफ करन्सी पेअर. इट्स प्रायमरी वे अ फॉरेक्स ब्रोकर मेक अ प्रॉफिट ऑन ईच ट्रेड, इसेन्शियली acting as a their commission. For a trader, the spread is the immediate transaction cost that must be overcome before a trade become profitable. आता ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. स्प्रेड म्हणजे काय. स्प्रेड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण स्प्रेडचं एक्झाम्पल घेऊ. सपोज एखादा पेअर आहे, त्याची प्राईस 100 रुपये चालू आहे. ओके,
एखादा जो पेअर आहे त्याची प्राईस 100 रुपये चालू आहे, या ठिकाणी त्याचा स्पॉट चालू आहे. आता ब्रोकर जर आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत असेल, तर त्याचा देखील त्या ठिकाणी काय फायदा झाला पाहिजे. त्या हेतूने तो आपल्याला त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो. तर त्याचं कमिशन असतं किंवा मग तो स्प्रेडमध्ये काय करतो, आपल्याकडून ते चार्जेस घेतो. आता या ठिकाणी स्प्रेड जर बघितला गेला तर सपोज 100 रुपयाला एखादी स्पॉट चालू आहे. युरो USD जर बघितला गेला तर असं पकडू की 100 रुपयाला चालू आहे, हा त्याचा स्पॉटची प्राईस चालू आहे. आता या ठिकाणी तो काय करतो, सपोज आपल्याला बायची ऑपॉर्च्युनिटी देतो. तो असं म्हणतो की तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, बाय करू शकता. या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. ओके. आता त्याला जर त्या ठिकाणी फायदा घ्यायचा असेल तर तो काय करणार, आपला जी ऑर्डर आहे ती एक्झिक्यूट करताना थोडीशी नॉर्मली वरती एक्झिक्यूट करणार. म्हणजे 100 रुपयाला प्राईस चालू होती तर ती त्याने किती रुपयाला केली, जसं काय 101 रुपयाला केली. म्हणजे या ठिकाणी बघितलं गेलं तर त्याचं कमिशन किती झालं, या ठिकाणी 1 रुपया हे कमिशन झालं. मग अशा प्रकारे ह्या दोघांच्या डिफरन्सला काय बोललं जातं, स्प्रेड हे बोललं जातं. त्याच्यामुळे स्प्रेड कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहेत. लो लिक्विड फॉरेक्स पेअर्स आहेत ना, त्याचा स्प्रेड जास्त असतो. म्हणजे या ठिकाणी बघितलं गेलं तर याचा किती होता, सपोज युरो USDचा 101 रुपये, काही 105 रुपयाचा देखील स्प्रेड असतो. म्हणजे आपल्या कॉस्ट इव्हन आपली पोझिशन जी ओपन होती ना ती ओपन होतानाच 5 रुपये मायनसला ओपन होणार आहे, कारण स्पॉट या ठिकाणी चालू असतो. त्या ठिकाणी काय असतो, या ठिकाणी बघितलं गेलं तर आपल्याला तो बाय करायला देतो. म्हणजे आपल्याला 1 रुपया एक्स्ट्रा एक रुपया एक्स्ट्रा देऊन आपल्याला ती गोष्ट विकत घ्यावी लागते. त्या गोष्टीला स्प्रेड बोलला जातात. तर ह्या दोघांच्या डिफरन्सला स्प्रेड बोलला जातो. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स बघितला गेला बाय आणि ब्रोकर आपल्याला किती रुपयाला बाय करायला देतो ही ऑपॉर्च्युनिटी, तर ही 1 रुपये. म्हणजे याचा स्प्रेड बघितला गेला तर 1 रुपयाचा स्प्रेड आहे. बिड प्राईज, द प्राईज ॲट विच ब्रोकर इज विलिंग टू बाय द बेस ऑफ करन्सी फॉर यू. आस्क प्राईज, द प्राईज ॲट विच ब्रोकर विलिंग टू सेल द बेस करन्सी फॉर यू. तर आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. स्प्रेड म्हणजे काय, स्प्रेड इज नथिंग बट ब्रोकर्स कमिशन. म्हणजे तो एक्स्ट्रा आपल्याकडून 1 रुपया एंट्रीच्या वेळेसच घेतो. म्हणजे आपली पोझिशन ओपन होतानाच 1 रुपया मायनसला ओपन होणार आहे. ओके. स्प्रेडचा एवढा इश्यू नसतो, कारण स्प्रेड खूप छोट्या प्रमाणात असतो, खूप कमी प्रमाणात असतो. त्याच्यामुळे त्यामध्ये ट्रेडिंगला एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये बघितलं गेलं तर इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला 20 रुपये पर ऑर्डर लागते. म्हणजे कितीही क्वांटिटी घ्या तुम्ही, जर तुम्हाला ऑर्डर टाकायची असेल तर 20 रुपये तुम्हाला काय लागणार आहे, इंट्राडेसाठी लागणार आहे. म्हणजे 1 रुपये बायला 20 रुपये बायला, 20 रुपये सेलला, म्हणजे 40 रुपये लागणार आहे. या ठिकाणी सेमच आहे, फक्त एवढंच की 10-20 रुपये थोडे जास्त जात असतील. आणि पण यामध्ये ऑपॉर्च्युनिटी जास्त असतात आणि यामध्ये नफा जास्त असतो. आपण ट्रेड जास्त होल्ड करू शकतो, यामध्ये प्रॉफिटची प्रॉबॅबिलिटी जास्त असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्जिन देखील असतात. आता मार्जिन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघून घेऊ. मार्जिन इन फॉरेक्स ट्रेडिंग. व्हॉट इज मार्जिन? मार्जिन इज अ फेथ डिपॉझिट दॅट ट्रेडर मस्ट पुट अप टू open or maintain a leverage position. It is not a fee but rather a portion of your account equity that is set aside by your broker. Margin allow traders to control a much larger position than their account balance would otherwise permit. A concept known as a leverage. A broker offer 101 लिव्हरेज. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं गेलं तर एक गोष्ट क्लिअर आहे की यू कॅन कंट्रोल. म्हणजे आपण जर बघितलं गेलं तर आपण आपल्या अकाउंटमध्ये बघितले गेले तर $1,000 आहे सध्या, पण आपल्याला ब्रोकर काय म्हणतोय, तुम्ही पोझिशन किती रुपयाची घेऊ शकता, $1,00,000 घेऊ शकता. आता रिस्क पण तेवढीच असणार आहे, पण मग आपण $1,00,000 घेण्याच्या ऐवजी $3,000 $4,000 तर घेऊ शकतो ना रिस्क. कारण जर आपण रिस्क नीट मॅनेज करत असेल तर मग त्याचा रिवॉर्ड पण त्या पद्धतीने चांगला भेटतो. त्याच्यामुळे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मार्जिन म्हणजे काय, तर जसं की आपल्या इंडियन भाषेमध्ये बोलायचं झालं तर $1,00,000 आपल्या अकाउंटला आहे. ब्रोकर आपल्याला काय म्हणतोय, तुम्ही $10,00,000 पर्यंत ट्रेडिंग करू शकता ह्या $1,00,000 वापरून. म्हणजे बघितलं गेलं तर ब्रोकरने या ठिकाणी आपल्याला काय केलं, मार्जिन प्रोव्हाइड केलं ट्रेडिंगसाठी. ही गोष्ट कळाली असेल. तर मार्जिन म्हणजे काय, ब्रोकर आपल्याला काय करतो, पैसे प्रोव्हाइड करतो, मग त्या गोष्टीला मार्जिन बोललं जातं. मग लिव्हरेज मार्जिन बघितलं गेलं तर जसं की 1 काही ब्रोकर 2,000 मार्जिन 2,000 पटीने देखील मार्जिन देतात. म्हणजे ₹1 तुमच्या अकाउंटमध्ये असेल तर तुम्ही $2,000 ट्रेडिंग देखील करू शकता. कारण बघितलं गेलं फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे लागतात. म्हणजे मिनिमम तुम्हाला $5,000 ते $10,000 आसपास गोल्ड जर चांगली पोझिशन बिल्ड करायची असेल ना, त्या ठिकाणी लागणार आहे. तिथे कुठेतरी तुमचं $10,000 इन्व्हेस्टमेंट करून $1,00,000 पोझिशन तुमची त्या ठिकाणी काय होणार आहे, लॉक होणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही चांगला रिस्क अँड रिवॉर्ड त्या ठिकाणी बघू शकता.
यूज मार्जिन आणि फ्री मार्जिन. द अमाऊंट ऑफ कॅपिटल करंटली बिईंग युज्ड टू कीप ओपन पोझिशन. म्हणजे सध्या मी एखादी पोझिशन बाय केलेली आहे आणि त्या पोझिशनला माझं तेवढं मार्जिन लॉक झालेलं आहे, म्हणजे बाय केलेलं आहे. जसं की मी 1 लाखाची पोझिशन बाय केली, मग 1 लाखाची पोझिशन मी बाय केली, मग 1,000 रुपयाचं जे मार्जिन आहे ना, $1,000 ते माझं काय झालं या ठिकाणी ब्लॉक झालं. आणि फ्री मार्जिन आता सपोज असं पकडू की माझ्या या ठिकाणी अकाउंटला $2,000 होते, 1,000ची पोझिशन मी बिल्ड केलेली आहे, 1,000 माझ्याकडं मार्जिन स्टील अवेलेबल आहे, मी दुसरी पोझिशन देखील ओपन करू शकतो, तर त्या गोष्टीला फ्री मार्जिन असं बोललं जातं. पिप कॅल्क्युलेशनची जी कन्सेप्ट आहे ना, माझ्यापेक्षा एक यूट्यूबर आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो या ठिकाणी. हा जो चॅनल आहे ना, व्हॉट इज पिप्स इन फॉरेक्स, खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे ॲनिमेशन एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल ती गोष्ट. इम्पॉर्टंट ग्लोबल टाईम फ्रेम फॉर फॉरेक्स ट्रेडिंग. आता आपण इंडियन मार्केट ट्रेड करत असेल तर इंडियन मार्केटमध्ये आपण बघितलेलं आहे 9:15ला इंडियन मार्केट चालू होतं, 3:30ला बंद होतं. हा इंडियन मार्केटचा टाईम झाला इंडियन मार्केट ट्रेड करायचा. तसंच फॉरेक्समध्ये देखील बघितलं गेलं तर टायमिंग असतो, मग आपण तो टायमिंग बघून घेऊ. आता सिडनीचा सेशन जो असतो ना, तर इथं सेशन वाईज बोललं जातं, म्हणजे सिडनी सेशन, टोकियो सेशन, लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशन. सिडनी सेशन जे आहे ना, म्हणजे ऑस्ट्रेलिया, तो सकाळी आपल्या टायमिंगनुसार 5:30ला चालू होतो, दुपारी 2:30 तो क्लोज होतो. त्याचप्रमाणे टोकियो सेशन जो आहे ना, तो 5:30ला सकाळी चालू होतो, 2:30 क्लोज होतो. लंडन सेशन जो आहे ना, तो 12:30 चालू होतो दुपारच्या, आणि रात्रीच्या 9:30 क्लोज होतो. त्याचप्रमाणे न्यूयॉर्क सेशन जो आहे ना, तो 6:30 चालू होतो, त्याचप्रमाणे 3:30 क्लोज होतो. आता बघितलं गेलं तर सिडनीचं सेशन आहे, म्हणजे जसं काय त्या ठिकाणी आपल्या इंडियन टाईमनुसार त्या ठिकाणी सकाळ झालेली असती, 9 वाजलेले असतात. त्याचप्रमाणे टोकियोमध्ये पण 9 वाजलेले असतात ह्या टायमाला, जेव्हा इंडियात 5:30 वाजलेले असतात सकाळचे. तर अशा प्रकारे आहे. तर यामध्ये का गोष्ट इम्पॉर्टंट आहे, टाईम फ्रेम का इम्पॉर्टंट आहे, किंवा टाईम सेशन्स का इम्पॉर्टंट आहे, तर त्यामध्ये व्हॉलेटिलिटी त्याप्रमाणे जास्त असते, म्हणजे जास्त व्हॉलेटिलिटी असते. चांगल्या प्रकारे आपण मुवमेंट कॅच करू शकतो, प्रॉफिट करू शकतो. आता यामध्ये बघितलं गेलं तर बेस्ट टाईम टू ट्रेड इन इंडिया, म्हणजे ओव्हरलॅप पिरियड्स. जसं की इंडियाचा टाईम आणि बघितलं गेलं दुबईचा टाईम सपोज जर मॅच होत असेल तर ते, म्हणजे बघितलं गेलं तर इंडियाचे ट्रेडर्स देखील ट्रेड करतात, दुबईचे ट्रेडर देखील त्याच टायमाला सेम टाईमला ट्रेड करतात. बघा म्हणजे तुम्ही व्हॅल्यूम किती वाढणार, त्या ठिकाणी व्हॉलेटिलिटी किती वाढणार आहे. मग अशाच प्रमाणे सेशन वाईजसुद्धा क्लॅप राहतात, म्हणजे लॅप्स राहतात, ओव्हरलॅप्स राहतात. लंडनला बघितलं गेलं तर न्यूयॉर्क ओव्हरलॅप करतो आहे, बघ या ठिकाणी लंडन अँड न्यूयॉर्क ओव्हरलॅप. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हरलॅप फॉर फॉरेक्स ट्रेडर्स ग्लोबली. इट अकर्ड फॉर अप्रॉक्सिमेटली 6:30 PM to 9:30 PM, म्हणजे संध्याकाळचं बघितलं गेलं तर 6:30 वाजता इंडियन टाईमनुसार, तर रात्री 9:30पर्यंत हा ओव्हरलॅपचा टाईम असतो. लंडन सेशन, न्यूयॉर्क. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी मोमेंटम बघू शकताय. त्याचप्रमाणे या ठिकाणी US मार्केट देखील ओपन होतं. US मार्केट ओपन होतं त्यावेळेस गॅप अप गॅप डाऊन ओपन होतं, त्यावेळेस त्यांचा जो पेअर असतो करन्सी पेअर, तो देखील वर खाली होतो, त्याच्यामुळे त्याचे मोमेंटम देखील त्या पद्धतीने चांगले दिसतात. गोल्ड देखील त्या ठिकाणी चांगला ट्रेड करतो. टोकियो लंडन ओव्हरलॅप. दिस ओव्हरलॅप अक्युअर फॉर अप्रॉक्सिमेटली 12:30 PM to 2:30 PM, while not volatile as a London New York session, but still present a good trading opportunity particularly for JPY आणि युरोप. त्याचप्रमाणे सिडनी आणि टोकियो ओव्हरलॅप. दिस ओव्हरलॅप रफली 5:30 AM 2:30 PM. आयडियल फॉर ट्रेडर्स फोकसिंग ऑन द ऑस्ट्रेलियन डॉलर, न्यूझीलंड डॉलर आणि जपानी येन. तर हे सगळे फॉरेक्स ट्रेडिंगचे टॉपिक होते. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आपण आता बघितलं गेलं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहोत. त्यामध्ये व्हॉट इज फॉरेक्स ट्रेडिंग शिकलो आहे. आत्ता सध्याच बघितलं गेलं तर सेशन्स कसे असतात, त्यामध्ये कसे ट्रेड करायचे, आणि मेजर करन्सी पेअर कोणते आहे ते पण आपण बघितले. याच्यामध्ये सगळ्यात चांगलं जर कुणी ट्रेड करत असेल तर गोल्ड ट्रेड करतो. गोल्डमध्ये देखील तुम्ही ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करू शकता. त्याच्याच प्रकारे अजून एक गोष्ट आहे की ती व्होलेटाईल आहे, म्हणजे व्होलेटाईल असणं ही एक प्रकारे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण की त्या ठिकाणी तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी देखील काय होतात, प्रेझेंट होतात ट्रेड करण्यासाठी. तर मग क्रिप्टो करन्सीमध्ये देखील चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी असतात. व्हॉट इज क्रिप्टो ट्रेडिंग. क्रिप्टो ट्रेडिंग इज अ ॲक्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग डिजिटल करन्सी लाईक बिटकॉइन, इथेरियम अँड काउंटलेस अदर. द गोल इज टू profit from a volatile in their price. The fundamental principle is similar to forex, to trading stocks or forex.
यू बाय अन ॲसेट ॲट अ लो प्राईस अँड सेल ॲट अ हायर प्राईस टू मेक प्रॉफिट. सिम्पल आहे. क्रिप्टो ट्रेडिंग म्हणजे काय, तर आपण काय करतो आहे, क्रिप्टोमध्ये ट्रेड करतो आहे. क्रिप्टोमध्ये आपण काय करतो आहे, ट्रेड करतो आहे. मग त्यामध्ये आपण काय कसं करू शकतो, स्काल्पिंग करू शकतो, स्विंग ट्रेडिंग करू शकतो, पोझिशन्स ट्रेड देखील करू शकतो, म्हणजे होल्डिंग देखील करू शकतो. तर बिटकॉईन आणि इथेरियम हे 2 खूप चांगल्या प्रकारे ट्रेड होतात, त्यामध्ये देखील आपण या ठिकाणी ट्रेड करू शकतो. तर ज्यावेळेस आपण इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करतो ना, तर आपण स्टॉक्स बाय करतो किंवा ऑप्शन्स ट्रेडिंग करतो. तर आपल्याला ट्रेड करताना कोण ब्रोकर लागतात. आपल्याला जसं की ब्रोकर लागतात कोटक सिक्युरिटीज, एंजल वन, झिरोदा, ग्रो यांसारख्या ब्रोकर्समध्ये आपण ऑर्डर्स टाकतो ॲप थ्रू. मग आपले ते ऑर्डर एक्झिक्यूट होती. तशीच फॉरेक्समध्ये ट्रेड करताना देखील आपल्याला ब्रोकर पाहिजे नाही. ब्रोकर पाहिजे म्हणजे कसं, तर माणूस नाही पाहिजे, आपल्याला ते ॲप पाहिजे नाही. मग त्यांच्या बॅकएंडला ते काय करतात, आपल्या ऑर्डर फिल करतात. ओके. तर या ठिकाणी बघितलं गेलं तर या ठिकाणी बघितले तर बेस्ट ब्रोकर कुठले डेल्टा इंडिया आहे, त्याचबरोबर एक्सएम आहे, XNX आहे, एक्सप्रेस FX आहे. खूप चांगल्या प्रकारचा ब्रोकर आहे. आता या ठिकाणी बघितलं गेलं तर आपल्याला काय करायला लागतं, या ठिकाणी चार्जेस द्यावं लागतात. जसं की इंडियन मार्केटमध्ये आपण ट्रेड करताना पर ऑर्डर 20 रुपये फ्लॅट ब्रोकरेज आहे आपल्यासाठी. किती क्वांटिटी बाय करा, 20 रुपये आपले काय होणार त्या ठिकाणी कट होणार. बाय करायला 20, सेल करायला 20, म्हणजे 40 रुपये आपले त्या ठिकाणी लागणार. तसंच बघितलं गेलं तर फॉरेक्स ट्रेडिंग करत असेल किंवा मग आपण क्रिप्टोकरन्सी करत असेल तर ते ब्रोकर देखील पैसे कमवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ते देखील काय करतात, त्या ठिकाणी आपल्याकडून चार्जेस घेतात. मग त्यामध्ये 2 प्रकार असतात. जसं की मी बोललो, एक स्प्रेड असतो. ब्रोकर ऑलरेडी थोडेसे एक्स्ट्रा प्राईजने आपल्याला ती बाईंगची अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतो, त्याला स्प्रेड बोलतात. नाहीतर मग फ्लॅट कमिशन असतं, जसं की डॉलर वाईज असतं किंवा लॉट वाईज असतं. म्हणजे स्टँडर्ड लॉटला, एका स्टँडर्ड लॉटला जसं की या ठिकाणी बघितलं गेलं XNX $16 घेतो आहे. म्हणजे एक बिटकॉईन आपल्याला बाय करायचा असेल, एक स्टँडर्ड बिटकॉईन, तर आपल्याला $16 आपल्याला त्या ठिकाणी कमिशन लागणार आहे. ओके. तेच डेल्टा एक्सचेंज बघतो आहे, डेल्टा इंडिया, तर $70 आपल्याकडून काय करतो आहे, तो चार्जेस घेतो आहे पर लॉट. XM 60 घेतो आहे. त्याचप्रमाणे एक्सप्रेस FX आहे, तो $2 घेतो आहे. लोवेस्ट चार्जेस आहे त्याचे. आणि त्याचप्रमाणे मग इंडियनमध्ये बघितलं गेलं तर इंडियामध्ये आपण पैसे डिपॉझिट विड्रॉल करतो. आपले इंडियन ब्रोकर खूप वेळ लावतात आपल्याला डिपॉझिट आणि विड्रॉल देण्यासाठी. या ठिकाणी बघितलं गेलं तर फॉरेक्स ट्रेडिंग असल्यामुळे त्या ठिकाणी फास्ट प्रोसेस असते. 15 मिनिट, 20 मिनिट, 40 मिनिट. XNX खूप वेळ घेतो कधी. आणि एक्सप्रेस FX आहे ना, हा 5 मिनिटामध्येच आपल्याला काय करतो, त्या ठिकाणी बाय या ठिकाणी विड्रॉल आणि डिपॉझिट देतो, ते पण UPI थ्रू. त्याच्यामुळं या ठिकाणी बघितलं गेलं तर आपण चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. आय होप की तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग थोडीशी समजली असेल. हे बेसिक होतं फॉरेक्स ट्रेडिंगचं. त्याचप्रमाणे तुम्ही डेमो ट्रेडिंग देखील त्यामध्ये करू शकता. डेमो ट्रेडिंगनी तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने ट्रेड केले पाहिजे, कुठले त्या ठिकाणी फॉरेक्सचे पेस आहेत ते चांगल्या प्रकारे ट्रेड करतायत. फॉरेक्स त्याचबरोबर आपण बिटकॉईनमध्ये देखील ट्रेड करू शकतो, म्हणजे क्रिप्टोमध्ये देखील ट्रेड करू शकतो. त्याचप्रमाणे गोल्ड, त्यामध्ये देखील ट्रेड करू शकतो. आणि या ठिकाणी एकच मुद्दा जास्त इम्पॉर्टंट आहे की चार्जेस किती लागतात आणि आपल्याला ब्रोकर त्या सर्व्हिसेस किती चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करतो आहे. त्याचप्रमाणे मार्जिन किती ब्लॉक होतं आहे. जसं की स्टार्टिंग करताना तुम्ही $100 करा. $100 पोझिशन बिल्ड करायला चालू करा. फॉर एक्झाम्पल $100 म्हणजे $1000 रुपये. 10,000 रुपये. 10,000ची जर तुम्ही पोझिशन बिल्ड करत असाल तर त्याच्यामध्ये तुमची मार्जिन किती ब्लॉक होतं आहे, त्यामध्ये मग तुम्ही प्रॉफिट किती ठेवला पाहिजे, त्याच्यामध्ये स्टॉप लॉस किती ठेवला पाहिजे. कारण ऑन अन ॲव्हरेज बघितलं गेलं तर $100चा जर तुम्ही ट्रेड घेत असाल ना, तर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं गेलं आणि $20च्या आसपास स्टॉप लॉस ठेवला पाहिजे आणि $20 किंवा $40 त्या ठिकाणी टार्गेट ठेवलं पाहिजे. आता यामध्ये खूप सारे असे पॉईंट असतात की सुरुवात करताना तुम्ही कशी करा माहिती का, 0 पॉईंट, जसं की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही कुठल्याही पेअरमध्ये ट्रेड करत असाल, इवन गोल्डमध्ये देखील ट्रेड करत असाल ना, तर स्टार्टिंगला काय करायचं, 0.0 1 लॉटने आपण काय करायचं, बाय करायचं पहिलं. त्यानंतर 0.01 लॉटने जसंही तुम्ही बाय करशाल ना, तर नेक्स्ट त्या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस लावायचा प्रयत्न करा. म्हणजे टार्गेट बघा तुम्हाला किती ठेवायचं आहे, त्याचं स्टॉप लॉस किती येईल ते ठेवा. ती पोझिशन क्लोजली चेक करा. तुम्ही सुरुवातीला डेमो ट्रेडिंग करा. त्यानंतर तुम्हाला कळेल की सपोज आपण जर याच्यामध्ये करत असाल तर मग आपल्याला किती चार्जेस लागत आहेत आणि कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करू शकतो, ती गोष्टीचं नॉलेज तुम्हाला त्यामधून येईल. तर आय होप की तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी सगळ्या समजल्या असेल. व्हॉट इज फॉरेक्स ट्रेडिंग. फॉरेक्स ट्रेडिंग इज नथिंग बट
करन्सीमध्ये ट्रेड करणं बाहेरच्या देशातल्या, तर त्याला फॉरेक्स ट्रेडिंग असं बोलतात.